राजश्री उमरेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 11वा दिवस। राजश्री उमरे घेणार पत्रकार परिषद। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात उपोषण सुरू। बारामतीमधील गणेश महोत्सवाला सुप्रिया सुळेंची भेट। मुख्यमंत्र्यांच्या नावाने आयोजित गणेश महोत्सवाला चक्क सुळेंची भेट। सुप्रिया सुळे यांच्याकडून महोत्सवाच्या आयोजकांचं कौतुक। पुण्याच्या बाल न्याय कोर्टामध्ये 5708 खटले प्रलंबित। अल्पवयीनांवरील गुन्हे प्रलंबित खटल्यांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ। सेबी अध्यक्षांवर हिंडनबर्गकडून नव्याने आरोप। अनेक आठवडे बाळगलेल्या मौनावर देखील सवाल उपस्थित। या प्रकरणाचा माधवी पुरी बुच यांच्या पतीच्या कंपन्यांना लाभ झाल्याचा आरोप। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आजपासून 3 दिवस पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रशेखर बावनकुळे घेणार पदाधिकाऱ्यांच्या बैठका। चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू। चाकरमानी आजपासून मुंबईला परतणार। चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी लाल परी सज्ज। पश्चिम द्रुतगतीय महामार्गावर वाहतूक कोंडी सुटणार। आकुर्ली अंडरपासचं काम पूर्ण। रस्ता वाहतुकीसाठी खुला। विधानसभेला राज्यात सत्ता परिवर्तन होणार। विधानसभेला वंचितचे 150 आमदार निवडून येणार। वंचितचे जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांचा दावा। गौराईसोबत लाडक्या बाप्पालाच निरोप। राज्यभरात गौराईसोबत लाडक्या बाप्पाला आज गणेश भक्त देणार निरोप। अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यासाठी राज्य सरकार एक विमान आणि हेलिकॉप्टर भाड्याने घेण्याची शक्यता। अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यासाठी सरकारी खर्चातून विमान आणि हेलिकॉप्टर भाड्याने घेण्याची शक्यता। राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढणार। दक्षिण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज। नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला पावसाचा अलर्ट। गोंदियामध्ये एसटीची 4 वाहनांना जोराची धडक। अचानक बैल समोर आल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं। अपघातामध्ये वाहनांचं नुकसान तर बैलाचा मृत्यू। नेरळ शहरामध्ये भर नागरी वस्तीमध्ये गुंडांची दादागिरी। आरोपी शिवाजी सोनावळेला अखेर अटक। भर रस्त्यात गुंडांनी केली होती वाहन चालकाला मारहाण। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह आज ठरणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार बोधचिन्हाचं अनावरण। हायड्रोजन पेरॉक्साइड केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरला अचानक गळती। अग्निशमन दलाला केमिकल गळती रोखण्यामध्ये यश। केमिकल गळतीमुळे धूर निघत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।